नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव आणि बाकीचे सगळे ब्रेकफास्टसाठी बसलेली असतात. मामा म्हणतो की अर्णव, अरे आता अंजलीची तब्येत कशी आहे? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो ठीक आहे, आता ताईंची तब्येत आणि मी बघायला गेले होते, त्यांना रात्री शांत झोप लागली आणि शिवाय मी अनिता ताईंना सांगितलं आहे की अंजली ताईंचा ब्रेकफास्ट त्यांच्याच रूममध्ये पाठवून द्यायला, म्हणजे त्यांना तेवढाच आराम मिळेल. तेव्हा मामा म्हणतो की बरं केलंस. नंतर मग आता मामी म्हणते की काय रे अर्णव, अरे मला यांच्याकडून समजलं तुझा घसा बसला होता, ते असा बसला अचानक घसा आणि गुळण्या वगैरे करायच्या होत्यास ना? तेव्हा मग मामी म्हणते, त्यावर ईश्वरी म्हणते की हो, म्हणजे सरांनी जवळजवळ रात्रभर गरम पाण्याच्या गुळण्या केल्यात, परंतु तरीही सरांचा आवाज अजूनही सुटलेला नाही आहे, आवाज बसलेलाच आहे. आता त्यांचं हे बोलणं तिथे येऊन लगेच वल्लरीला बघत लावण्य ऐकते आणि लावण्य म्हणते की व्हॉट यार, व्हॉट इज दिस, हे काय ऐकते मी की तुला बोलता येत नाही आहे, म्हणजे नक्की काय झालं असं? तुला कळतं आहे का, आज इन्व्हेस्टर्सची इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि ते आपले US चे क्लायंट आहेत. सो तुला ही मीटिंग अटेंड करावीच लागणार आहे. काही झालं तरी आपल्याला हे प्रेझेंटेशन द्यावंच लागणार आहे. मग हे कसं काय? बोल काहीतरी यार, बोल, असं शांत बसू नको. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की त्यांचा आवाज बसलाय असं सांगतायत ते. आणि मग आता त्यावर ईश्वरी आणि अर्णव काहीतरी खानाखुना करायला लागतात. लावण्याला काही कळत नसतं यांचं नेमकं काय सुरू आहे. त्यावर ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की तू तू माझ्यासोबत ये. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नाही सर, अहो हे कसं काय पॉसिबल आहे, तुम्हाला कळतं आहे का? अहो हे सगळं मला जमणार नाही, नको नको, अजिबात नको. तेव्हा तिथून मामा म्हणतो की अरे तुमच्या दोघांच्या काय खानाखुना चालल्यात, काय करताय, आम्हाला तरी कळू देत. अगं काय बोलतो ईश्वरी तो, मला खरंच कळत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सरांचं असं म्हणणं आहे की मी त्यांच्यासोबत त्यांची ट्रान्सलेटर म्हणून त्यांच्या ऑफिसमध्ये जावं प्रेझेंटेशनसाठी. तेव्हा मग मामा म्हणतो की हो, एकदम बढिया आयडिया आहे अर्णवची. अगं ईश्वरी, हे सगळं बरोबर बोलतोय तो. आकाश म्हणतो की हो ब्रो, एकदम करेक्ट बोलतोय. कारण की कालपासून आम्ही बघतोय, जेव्हापासून दादाचा आवाज बसलाय तेव्हापासून ईश्वरी, तू त्याचे सगळे इशारे, सगळ्या खानाखुना अगदी परफेक्ट समजतेस आणि त्या आमच्यापर्यंत पोचवतेस. तर मग तू मीटिंगमध्ये पण तसंच करू शकशील. जर दादाचं सगळं म्हणणं तुला परफेक्ट मांडता आलं तर मग तू ते मीटिंगमध्येही करेक्ट करू शकशील ना? तेव्हा आता लावण्य म्हणते की काय, हे काही बरोबर नाही आहे. यार अरे, तू हिला घेऊन येणार आहेस का आपल्या ऑफिसमध्ये? USची इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि त्यामध्ये तू असं ट्रान्सलेटर म्हणून हिला घेऊन जाणार, कसं दिसतं ते? तेव्हा मग आता तो तिला म्हणतो की जरा गप्प बस. खुणावून सांगतो. ईश्वरी म्हणते की तुम्ही जरा गप्प बसा. तेव्हा लावण्य म्हणते की व्हॉट, काय बोलतेस तू मला? तेव्हा ईश्वरी म्हणते की हे मी नाही, अर्णव सर तुम्हाला सांगतायत की गप्प बसा म्हणून. तेव्हा आता अर्णव हा गप्प बसलेला असतो आणि ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी, खरंच तू चल माझ्यासोबत, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, मला जे काही सांगायचं आहे ते करता येईल. तेव्हा मग लगेचच लावण्य म्हणते की अरे यार, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तू एक काम कर, तुला जे काही प्रेझेंटेशनमध्ये बोलायचं आहे ना ते तू एका पेजवरती मला लिहून दे, म्हणजे ते तुझं सगळं म्हणणं मी त्यांच्यासोबत योग्य रीतीने मांडेन ना. नो प्रॉब्लेम, काहीच हरकत नाही आहे. तेव्हा आता लगेचच अर्णव पुन्हा तिच्यावर चिडतो आणि लावण्याला बोलून दाखवतो की तुला कळतंय का काही? ईश्वरी पण तेच ते डिक्टेट करते आणि म्हणते की तुला कळतंय का काही, असं सरांचं म्हणणं आहे. आणि आत्तापर्यंत सर मीटिंग घेतात, ते मीटिंगमध्ये कधीही लिहून ठेवत नाहीत, आपल्या मनात प्रेझेंटेशनच्या वेळी उत्स्फूर्तपणे जे काही येतं ते बोलून दाखवत असतात. आणि आत्तापर्यंत माझ्यासोबत काम करून तू हे बघितलं नाहीस का इतकी वर्ष, असं ईश्वरी तिला बोलून दाखवते आणि ती बघतच राहते. ती म्हणते की सॉरी, म्हणजे हे सरांचं म्हणणं आहे हां. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला खरंच असं वाटतंय का की हे सगळं वर्क होईल? तेव्हा राकेश मागून येतो. तेवढ्यातच अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि तिला म्हणतो की मिस इंदौर, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू हे सगळं अगदी परफेक्ट करू शकशील, तुला जमेल हे सगळं, असं ईश्वरीचा हातात हात घेऊन तो अगदी विश्वासात घेऊन तिला बोलून दाखवत असतो. त्याच वेळेला हे राकेशही बघतो आणि लावण्याचं तर इथे नेहमीप्रमाणे जळफाट होत असतो. ईश्वरी ही आता देवीकडे येते आणि देवीजवळ हात जाऊन म्हणते की काय करू मी देवी, मला खरंच कळत नाही आहे, म्हणजे इतका वेळ झाला मी सरांसाठी काही ना काहीतरी करते परंतु काहीच फरक होत नाही आहे, आता काय करू मी? त्यावेळेला आता तिच्या लक्षात येते ती म्हणजे तिची आई. नेहमीप्रमाणे आपल्या मुलींच्या मनात काही संकट आल्यावर सुरुवातीला आईच येते. मग तशीच ती आईला कॉल लावते आणि म्हणते की आई, अगं सरांचा आवाज नेमका बसला आहे फक्त माझ्यामुळे. काल मी चुकून लिलीची फुलं आणली आणि त्यांना त्याची ॲलर्जी आहे, त्यामुळे ना सरांना सतत शिंका येतात आणि शिंका येऊन येऊन ना त्यांचा आवाजच बंद होऊन गेला आहे.
आणि आज महत्त्वाची मीटिंग आहे ऑफिसमध्ये, प्रेझेंटेशन आहे बाहेरगावच्या क्लायंटसोबत आणि मग काय करायचं मला काहीच कळत नाही आहे. सरांचा आवाजच परत येत नाही आहे, किती गुळण्या केल्या तरीही. तेव्हा मग आता ती म्हणते की अच्छा. मग ईश्वरी म्हणते की आई अगं बाबांचा आवाज बसल्यावर तू त्यांना जो काढा बनवून द्यायचीस ना आयुर्वेदिक, त्याची जरा रेसिपी मला सांगशील का? मग मी सरांना तो बनवून देते. मग नक्कीच त्यावर काहीतरी असर होईल, जरा तरी आवाज बाहेर येईल. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की अच्छा ठीक आहे चालेल, पण तुला आयुर्वेदिक दुकानातून काही गोष्टी आणाव्या लागतील. ईश्वरी म्हणते की ठीक आहे सांग. मग आई सांगते की एक काम करायची, ज्येष्ठी मध, लवंग असं सगळं काही ती त्याचे पदार्थ सांगते आणि नंतर मग ती सगळी रेसिपी सांगते आणि नंतर म्हणते की एक काम करायचे, हे सगळं तू जे काही पदार्थ आहेत ना ते घ्यायचेच आणि 3 ग्लास पाणी तुपात उकळायला ठेवायचं. त्यात हे सगळं ज्येष्ठी मध, लवंग वगैरे टाकून ते 1 ग्लास होईपर्यंत पाणी गॅसवर उकळून द्यायचं आणि मग ते पाणी थंड कर आणि अर्णवला अगदी कोमट कोमटसर प्यायला दे. बघ त्याचा घसा लवकरच उतरेल बघ. तेव्हा मग आता लगेचच ईश्वरी म्हणते की थँक्यू आई आणि ती आता देवी आईसमोर हात जोडते आणि म्हणते की देवी आई खरंच मला खूप टेन्शन आले, काय करू ना काहीच कळत नाही आहे. त्यावेळेला मग आता लगेचच मामी आणि लावण्या दोघी येतात आणि म्हणतात की बघितलं का, म्हणजे कसं चाललंय कसं हिचं. तेवढ्यातच इथे लावण्याला ती म्हणते की खरं तर ना हे सगळं ना हिच्यामुळेच होते. आपल्यासमोर अगदी ज्वलंत उदाहरण आहे, ते म्हणजे एका चुकीच्या मुलीबरोबर लग्न केलं तर आपले आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे ही ईश्वरी आहे. तेव्हा ईश्वरी त्यांच्याकडे इग्नोरच करून टाकते आणि लावण्या म्हणते की तुला काय वाटतंय मिडल क्लास की तू माझी जागा घेऊ शकशील का ऑफिसमध्ये, आणि त्याच्यासाठीच तू प्रयत्न करतेस ना. कळतंय मला की तू हे सगळं कशासाठी करतेस ते, परंतु माझी जागा घेण्याचा प्रयत्न करतेस, बघून घेईन मी तुला, असं ती आता बोलते आणि दोघीजणी पुन्हा चटाचटा तिथून रागाने निघून जातात. ईश्वरीला लावण्याने आता धमकीच दिलेली असते, परंतु ईश्वरी तिच्याकडे लक्ष देत नाही. ईश्वरी आता देवी आईला हात जोडते आणि म्हणते की देवी आई मला बाकी काही माहीत नाही, फक्त अर्णव सरांचा घसा ठीक झाला पाहिजे, लवकरात लवकर घसा ठीक होऊ दे आणि त्यांचं प्रेझेंटेशनही व्यवस्थित होऊ दे, माझ्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम येता कामा नये. तर इथे ईश्वरी विचार करते की काढा, सरांना मी काढा बनवून देते. तर लावण्या आता बाहेरच उभी असते बंगल्याच्या बाहेर आणि तिला नुसती चिडचिड होत असते की ईश्वरी अर्णवच्या बरोबर ऑफिसमध्ये येणार आहे. त्यावेळेला मग आता लगेच तिथे राकेश येतो आणि म्हणतो की लावण्या अगं इथे काय उभी आहेस अगदी हरल्यासारखी. तेव्हा ती म्हणते की काय करू मी जीज, मला कळत नाही आहे, सगळ्या बाजूने मी प्रयत्न करते परंतु कुठूनही मला रिझल्ट मिळत नाही आहे. किती प्रयत्न करणार मी, किती काही केलं तरीही ती मिडल क्लास ईश्वरी काही अर्णवचा पाठलाग सोडत नाही. तेव्हा मग ते म्हणते की अरे लावण्या, तुझ्यासारखी बाणेदार मुलगी इतक्या लवकर हार मानेल असं मला पटत नाही आहे, म्हणजे तू इतक्या लवकर हरू नकोस. तेव्हा ती म्हणते की काय करू मग, आता माझ्या हातात काहीच राहिलेलं नाही आहे. अर्णवचा आवाज बसला आहे म्हणून तो त्या मिडल क्लास ईश्वरीला स्वतःचं सगळं म्हणणं रिप्रेझेंट करायला सांगतो. मी करते म्हणाली तर तो नको म्हणाला, आता मग मी आत काय करायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की अगं तू नाही करणार तर मग कोण करणार. मग ती म्हणते की म्हणजे तुम्हाला नक्की म्हणायचं आहे तरी काय जीज. तेव्हा राकेश सांगायला लागतो की हे बघ, मी काय म्हणायचे ते तुला व्यवस्थितपणे सांगतो, नीट ऐकून घे. ईश्वरी ऑफिसमध्ये येणार, परंतु तिची आणि त्या इन्व्हेस्टरची भेट होऊ द्यायची की नाही हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. त्यामुळे तूच ठरवायचं आहे की काय करायचं आहे. तो सगळं प्लॅनिंग तिला सांगतो. अर्णव बसलेला असतो प्रेझेंटेशनची तयारी करत. ईश्वरी येते आणि म्हणते की सर हे घ्या गरमागरम काढा आणि घ्या पटकनी पिऊन घ्या बघू, म्हणजे तुमचा घसा ना लवकर बरा होईल. ईश्वरीला तो म्हणतो की नाही मी नाही पिणार. ईश्वरी म्हणते की प्या लवकर, अहो तुम्हाला घसा लवकर बरा झालेला पाहिजे ना, मग पिऊन घ्या. तेव्हा मग तो ऐकायलाच तयार नसतो. ईश्वरी म्हणते की सर पिताय की नाही तुम्ही. तेव्हा मग आता ईश्वरीसाठी त्याला तो काढा प्यावाच लागत असतो. ईश्वरी म्हणते की चला चला लवकर, आपल्याला उशीर होईल नाही तर. मग तो तिला ग्लास घेतो आणि एक जरा घोट पितो आणि एक घोट प्यायल्यानंतर अगदी डोक्यात त्याच्या भनकच जाते. सनक गेल्यावर तो पटापट पटापट असा बाजूला उभा राहतो आणि इथे तिथे चालायला लागतो आणि म्हणतो की नाही नाही मला हा काढा नको, हा खूपच जरा कठीण काढा आहे आणि कडू आहे. ईश्वरी म्हणते की अहो सर कडू म्हणजे तितकाच जास्त असरदार, म्हणून जरा पिऊन घ्या. तुम्हाला माहिती आहे लहानपणी जेव्हा आम्ही काढा प्यायचं नाही ना, तेव्हा आम्हाला काढा गोड लागण्यासाठी ना आई एक उपाय करायची. तेव्हा अर्णव कोणता विचारतो. ईश्वरी म्हणते की एक काम करा, तो डोळे बंद करा, तुम्हाला काढा ना गोड लागू लागेल. ईश्वरी डोळे बंद करायला सांगते त्याला आणि तो डोळे बंद करतो आणि डोळे बंद केल्यानंतर ती त्याचा नाक दाबते आणि घटघट तो काढा त्याला प्यायला देते आणि अर्णव म्हणतो की मी सिंदोर. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर सॉरी तुम्हाला हे पिणं गरजेचं होतं. तेवढ्यात तिथून आकाश येतो
आणि म्हणतो की चला गाईज, आपल्याला उशीर होईल, म्हणजे इन्व्हेस्टर्सची मीटिंग थोड्या वेळातच सुरू होईल, आपल्याला निघायला हवं, बाहेर गाडी आहे, या लवकर. असं म्हणून आकाश त्यांना बोलून तिथून निघून जातो. ईश्वरी म्हणते की सर, हा राहिलेला काढा. अर्णव म्हणतो की नको आहे मला, राहू दे आता, बस झाला. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्हाला खरंच असं वाटतंय का मी तिथे काहीतरी करू शकेन, म्हणजे माझ्याने तिथे काहीतरी होईल असं खरंच वाटतंय का तुम्हाला? तेव्हा मग अर्णव तिच्याकडे हसत बघत असतो आणि म्हणतो की येस, मला माहिती आहे नक्कीच काहीतरी होऊ शकेल. तेव्हा आता तो तिच्याकडे बघून हसतो. आता अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही ऑफिसमध्ये आलेले असतात आणि त्यानंतर आता लावण्या हे अर्णवला काही पॉईंट समजावून सांगत असते. ती म्हणते की हे बघ AR, हे असे आहेत, ते आपले US चे जे क्लायंट आहेत त्याच्यासमोर प्रेझेंट करण्याचे पॉईंट्स, आणि या टॉपिकवर त्यांना डिस्कस करायचे आहे, असं म्हणून लावण्या त्याला दाखवत असते. त्याचबरोबर लावण्य त्याला म्हणते की AR, व्हॉट इज दिस, अरे हे तुझ्या ब्लेझरला काय लागले, लेट मी सी. असं म्हणून ती त्याच्या ब्लेझरवरचं काहीतरी असं लागलेलं मुद्दाम झाडल्याचं नाटक करू लागते. म्हणजेच ती मुद्दामच अर्णववरती जास्त माझा अधिकार आहे असं ईश्वरीसमोर दाखवत असते आणि ह्याचा ईश्वरीला राग येत असतो. तर आता ती म्हणते की सी AR, सी दिस. असं म्हणून आता ती म्हणते की थांब, मी याच्या फाईल्स तुला दाखवते. तेव्हा लावण्या ही ईश्वरी जिथे उभी असते तिथे जाते आणि तिला म्हणते की ईश्वरी, तू प्लीज जरा बाजूला होतेस का? ओ, इथे ना कुठे बसायलाच जागा नाही आहे. मग ती सांगते की 1 मिनिट, तू जरा तिथे लांब जाऊन जरा उभी राहतेस का? ईश्वरीला ती असं म्हणते. त्यामुळे ईश्वरी आता बाजूला बघते तर त्या चेअर्सवर सगळीकडे कपडे ठेवलेले असतात. हे सगळं लावण्याने मुद्दामच केलेलं असतं खरं तर. मग ती बाजूला जाऊन उभी राहते. ईश्वरी हसतच बाजूला होते. तेव्हा मग आता अर्णव ईश्वरीकडे बघतच असतो की तिचं नक्की काय रिॲक्शन असणार आहे. त्याच वेळेला आता लावण्या पुन्हा अर्णवच्या बाजूला जाते आणि त्याच्या बाजूला अगदी चिकटून उभी राहून त्याच्याशी गप्पा गप्पा करत असते. कारण की हे सगळं तिला मुद्दामच ईश्वरीला दाखवून द्यायचं असतं आणि मुद्दाम ईश्वरीची जागा तिला घेण्याचे नाटक करायचे असते. तेव्हा आता ईश्वरी हे सगळं बघते आणि मागे फिरून बघते तर ईश्वरीला बाजूला करून लावण्या त्याच्या बाजूला अगदी खेटून उभी राहिलेली असते. हे मात्र ईश्वरीला काही आवडत नसतं. ईश्वरी ते बघते लांबूनच आणि मनातल्या मनातच विचार करते की ही किती सरांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. आता मला इथून हिने बाजूला केलं आणि स्वतः मात्र सरांच्या बाजूला जाऊन उभी आहे. आणि आत्तापर्यंत मला एवढा राग लावण्य मॅडमचा केव्हाच आला नव्हता, तेवढा राग मला आता का येतोय, असं ईश्वरी तिच्याकडे बघतच बोलायला लागते. तेव्हा अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जातं. ती रागाने लावण्याकडे बघत असते. त्याला जे काही समजायचं आहे ते तो समजतो आणि म्हणतो, मिस इंदोर, तिथे का लांब उभी असतो, इथे ये, माझ्या बाजूला उभी राहा. असं म्हणून ती त्याला बाजूला उभं करतो आणि नंतर मग ती म्हणते की अर्णव सर, मी एक काम करते, मी इथेच उभी राहते. ईश्वरीला अर्णव म्हणतो की मिस इंदोर, नाहीतर तू एक काम कर, आपली जी मीटिंग रूम आहे ना, कॉन्फरन्स रूम, तिथे जाऊन बस, तिथे सगळं व्यवस्थित आहे का ते बघ. त्याच वेळेला आता लगेचच अर्णवने असं म्हटल्यावर लावण्या म्हणते की नको यार, त्यापेक्षा ना तिथे कॉन्फरन्स रूममध्ये कसं आपला स्टाफ मीटिंगची तयारी करत असेल ना, उगाच डिस्टर्ब नको ना त्यांना, म्हणून मग एक काम कर, तू ना ईश्वरी गेस्ट रूममध्ये जाऊन बस, म्हणजे कसं आहे ना तिथे तुला बसायला पण भेटेल. तेव्हा मग आता लगेचच तो म्हणतो की नको लावण्या, ॲक्च्युली काय आहे ना की तिला तिथे तू कसं ग्रीट करायचं आहे ते कळलं पाहिजे ना, त्यामुळे. त्याचबरोबर लावण्य म्हणते की हो ईश्वरी, तू एकच काम कर, त्यापेक्षा तू तिथे जा आणि मग ना तिथे जे गेस्ट असतील ना त्यांना कसं ग्रीट करायचं वगैरे तू बघ. असं म्हटल्यावर ती मुद्दामच लावण्याला कटवण्याचं काम करत असते, ईश्वरीला कटवण्याचं काम करत असते, हे तिला कळतं. ईश्वरी म्हणते की लावण्य मॅम, त्यापेक्षा एक काम करा ना, तुम्हीच माझ्यासोबत चला ना, म्हणजे कसं आहे ना, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही ते जे क्लायंट असतात त्यांना माझ्याबरोबर चांगलं ग्रीट करू शकाल, म्हणून तुम्ही माझ्यासोबत चला. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस, मी इंदोर बरोबर बोलते. मग आता लावण्याला तिथे गपचूप जावंच लागणार असतं. तरी ते लावण्या ही तिच्यासोबत जात असताना मेसेज करते पॅमला की पॅम, एक काम करायचं आहे, मी न्यू गेस्ट रूममध्ये त्या मिडल क्लासला ठेवणार आहे, तू पटकन येऊन दरवाजा बंद करून घे. असं म्हटल्यावर इथे आता तिने पूर्ण मेसेज करून ठेवलेला असतो. ईश्वरीला कळत नसतं की या लावण्याचं काय चाललं आहे. तेवढ्यातच लावण्या आणते आणि म्हणते की या गेस्ट रूममध्ये ते येणार आहेत. तिथे येऊन ती तिला उभं करते आणि फोन येतोय, म्हणजेच इन्व्हेस्टरचा फोन आला आहे असं नाटक करतच ती जरा बाजूला बोलत बोलत जाते. तर आता ईश्वरी ही तिचं बोलणं सुरू आहे म्हणून स्वतः आतमध्ये येते आणि म्हणते की वा, अर्णव सरांनी या नवीन गेस्ट रूममध्ये एकदम बढिया चेंजेस केलेले आहेत, मस्त दिसतंय नवीन गेस्ट रूम. असं म्हणून ते आता ते सगळं गेस्ट रूम बघत असते आणि तेवढ्यातच मागून पॅम येते.
आणि पॅमने तो दरवाजा आता बंद करून लॉक करून टाकलेला असतो आणि स्वतःकडे चावी ठेवलेली असते. आता ईश्वरीला दरवाजा बंद होण्याचा आवाज येतो. तेव्हा ईश्वरी पटकन मागे वळून बघते, तोपर्यंत दरवाजा बंद झालेला असतो. आता ईश्वरी पुढे जाते, म्हणजेच दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, परंतु दरवाजा काही उघडला जात नसतो. ईश्वरी आता जोरजोरात दरवाजावरती हात मारत असते की प्लीज दरवाजा उघडा उघडा, परंतु कोणीही दरवाजा उघडणार नसतं, कारण की दरवाजा लॉक केलेला असतो. आता लावण्य तिथे येते आणि हळूच पॅमला विचारते की डन झालं आहे का काम. तेव्हा पॅम म्हणते की येस मॅम डन, असं म्हणून आता त्या दोघीजणीही गुपचूप तिकडून निघून जातात, कोणालाही काही कळू नये म्हणून. नंतर मग आता कॉन्फरन्स रूममध्ये अर्णव आलेला असतो. आकाश म्हणतो की चला लवकरात लवकर आता इन्व्हेस्टर्स येतील, मीटिंगला सुरुवात करायला हवी, म्हणजे सगळी अरेंजमेंट आहे का बघूया. बाय द वे ईश्वरी आहे कुठे, असं ती अर्णवला विचारते. तेव्हा मग अर्णव हा लावण्याकडे बोट दाखवतो. तुम्ही दोघी गेला होतात ना. तेव्हा लावण्य म्हणते की येस, मला ना AR समजलं नाही, मगाशी मी तिला त्या रूमपर्यंत घेऊन गेले, परंतु मला काहीतरी कॉल घ्यावा लागला म्हणूनच मी बाजूला झाले. मी तोपर्यंत तिथे येऊन बघितलं तर तिथे ती ईश्वरी नव्हती. मग तिथून ती कुठे गेली आय डोंट नो, असं ती म्हटल्यावर अर्णवला टेन्शन येतं की आता मिस इंदोर ऐन वेळेला गेली तरी कुठे असेल अशा वेळेला. तेव्हा आता लावण्य म्हणते की आय डोंट नो, मला तर असं वाटतं आहे की कदाचित ती दुसरीकडे कुठे गेली असेल तर. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, असं ती कुठे जाणार नाही, पण तिला माहीत होतं ना की तिला दादाचं ट्रान्सलेटर म्हणून काम करावं लागणार आहे, मग ती गेली कुठे. तेव्हा मग आकाशला अर्णव सांगतो की तू जाऊन एकदा चेक कर की ती कुठे गेली आहे. त्यामुळे आता आकाश सगळीकडे चेक करायला जातो. तो म्हणतो की यस, मी पटकन बघून आलो की ती कुठे गेली आहे म्हणून. तेवढ्यातच आता आकाश तिकडे जाऊन सगळं बघायला जाणार. अर्णवला मात्र इथे टेन्शन आलेलं असतं की नेमकी ईश्वरी या वेळेला गेली तरी कुठे असेल, कारण की जर अशा प्रकारेच प्रॉब्लेम होत राहिला तर मात्र खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. ईश्वरी अशा प्रकारे हरवल्यामुळे इथे आता अर्णवला टेन्शन आलेलं असतं, कारण की फार मोठी जबाबदारी ईश्वरी आणि अर्णववर असते यूएसची मोठी डील हँडल करण्यासाठी. आणि लावण्य मनातल्या मनात खूपच खुश होत असते, कारण की जो तिला राकेशने प्लॅन सांगितलेला असतो तो तिचा आता वर्क होत असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की लावण्या आता अर्णवला म्हणत असते की AR, मला असं वाटतंय की हे सगळं ना तिने मुद्दाम केलं असेल. तेव्हा अर्णव विचार करतो की मी ईश्वरीला कॉल ट्राय करून बघतो, जेणेकरून ती फोन तरी उचलेल. ईश्वरीच्या फोनची रिंग होत असते, परंतु तिला फोन उचलता येत नसतो, कारण की तिचा फोन असतो तो अर्णवच्याच केबिनमध्ये. आणि मग तो सारखा सारखा तिचा फोन ट्राय करत असतो. त्यावेळेला लावण्य म्हणत असते की AR, आय थिंक सो ईश्वरीवर पहिल्यांदा एवढं मोठं प्रेझेंटेशन देण्याची जबाबदारी आली असेल, त्यामुळे कदाचित ती मनातून घाबरली असेल आणि म्हणूनच ती निघून तर गेली नसेल ना. मला तर असंच वाटतं आहे की तिच्यावर इतकी मोठी जबाबदारी आली त्यामुळे ती निघून गेली असेल. तेव्हा अर्णव आता लावण्याकडे बघतच राहतो, म्हणजे लावण्य असं सगळं बोलत आहे. तेव्हा ती म्हणते की येस AR, मला तरी असंच वाटतं की म्हणूनच ती कोणालाही न सांगता इथून निघून गेली असेल. तेव्हा आता लावण्याचं हे बोलणं ऐकून अर्णवला तर त्याच्यावर विश्वासच बसत नसतो. तो मनातूनच विचार करत असतो की नाही, माझी मिस इंदोर असं कधीच करू शकत नाही, माझी मिस इंदोर संकटापासून कधीच दूर पळत नाही, मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे, नक्कीच काहीतरी झालं असेल, त्याशिवाय ती असं कधीच करू शकत नाही. अर्णव सारखा सारखा तिला कॉल लावत असतो, परंतु तिचं फोनची रिंग होत असूनही ती उचलत नसते, म्हणून तो जरासा डिस्टर्ब होतो. तेव्हा आकाशही तिला फोन लावत लावत तिला शोधतो. त्यावेळेला अर्णवच्या केबिनमध्ये तिला शोधत आल्यानंतर त्याला दिसतं की ईश्वरीचा जो फोन आहे तो तर इथे दादाच्याच केबिनमध्ये आहे. मग हा फोन इथे ते गेली तरी कुठे ईश्वरी. ईश्वरी आता गेस्ट रूममध्ये अडकलेली असते आणि खूप टेन्शनमध्ये असते. काय करू मी, खरंच मला खूप टेन्शन आलं आहे. आता एव्हाना ते सरांचे गेस्ट आले असतील आणि जर ते आले आणि सरांना त्यांच्यासमोर नीट बोलता आलं नाही तर मग काय करणार आहे. इतकं मोठं डील सरांपासून दूर जाईल, कॅन्सल होईल फक्त माझ्यामुळे. ईश्वरी काहीतरी कर गणू पप्पा, असं म्हणून ती आता देवाला हात जोडते. तर इथे USचे क्लायंट ऑलरेडी आलेली असतात, तरीही ईश्वरी आलेली नसते. ईश्वरी खूप घाबरते की काहीतरी चमत्कार कर देवा आणि मला इथून लवकर बाहेर काढ. त्यावेळेला मग USचे क्लायंट्स येतात आणि जेव्हा डील सुरू होते, म्हणजेच त्यांची जी मीटिंग सुरू होते आणि अर्णवला ते काही या डीलबद्दल पॉईंट विचारत असतात. त्याच वेळेला पॉईंट सांगत असताना अर्णव त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याचा आवाज अजूनही बसलेलाच असतो, त्याला काही बोलताच येत नसतं. त्यावेळेला तो जे काही बोलण्याचा प्रयत्न करतोय, तोंडातून उच्चारही निघत असतात, परंतु आवाज बाहेर येत नसतो. त्यामुळे त्या माणसांना काहीच कळत नसतं. आता त्यावर लगेचच ते क्लायंट बोलतात की मिस्टर राजेश शिर्के, तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करतायत, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोचत नाही आहे.
तुम्ही काय बोलताय ते समजतच नाही आहे. लावण्यही आता हे गपचूप बघत राहिलेली असते. त्यावेळेला मग ते दुसरे क्लायंट म्हणतात की आपण एक काम करूया, ही मीटिंग पुढे चालू ठेवण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा आपण इथेच ही मीटिंग संपवूया आणि हे डील आपल्याला क्रॅक करता येणार नाही किंवा तुमच्याशी हँडल करता येणार नाही असंच आपण समजूया. असं आता ते दोघंजणही बोलून दाखवतात आणि त्यामुळे आता अर्णवला फार मोठा धक्का बसलेला असतो. कारण की US एवढं करोडोंचं डील यांचं नुकसान होणार असतं. तर आता ईश्वरी काही नवीन जादू करून, काही गोष्टी करून अर्णवचा आवाज परत आणू शकेल का? किंवा ईश्वरी स्वतः परत कशी येणार? नेमकं काय घडणार हे पाहणं अगदीच रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.